आणि दादा अशी धमक्या देऊ नका। जर तुम्ही 15 लोकांना घेऊन येऊ शकतात तर त्यांना वाचवण्यासाठी देखील 15 मावळे, महाराष्ट्रामधले 15 मावळे येऊ शकतात आणि हे तुम्ही त्यांशी बघितलं। त्यामुळे कृपया करून एकमेकांना धमकी देऊ नका आणि माझ्या महिलांना आणि जे टेम्पो घेऊन येतात त्यांना धमकी देऊ नका। नमस्कार, मी अभिलाषा वर्कर आणि हा जो व्हिडिओ आहे हा परत वसईवर्ण ज्या महिला बदलापूरला जातात मच्छी विकायला त्यांच्याबद्दल आहे। मी परत एकदा क्लिअर करून टाकते की काय आमचं बोलणं झालंय। त्या दिवशी माझं आणि परत राजेंद्र घोरपडे जे माजी नगर अध्यक्ष आहेत त्यांच्याशी जे बोलणं झालंय त्या बोलण्याप्रमाणे राजेंद्र दादा मला असं सांगत होते की ज्या महिला तुमच्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक बसायला जागा करू। पण मी राजेंद्र दादांना असं सांगितलं की दादा तुम्ही जागा जी करणार आहे त्या जागेसाठी 6 महिने जातील किंवा 5 वर्ष जातील, तोपर्यंत या महिलांनी करायचं का? तोपर्यंत महिलांनी त्यांचा मच्छी विकायचा धंदा बंद करायचा का? तर तुम्ही त्यांना पर्यायी एक जागा द्या। आणि त्या अनुषंगाने राजेंद्र दादा असं म्हणालेले आहेत की मच्छी मार्केट जे आहे मच्छी मार्केटच्या दोन्ही साईडला तुमच्या महिला बसू शकतात। आता मला विजय कदम यांना पण हे सांगायचं की तुम्ही वारंवार जे अनधिकृत बांधकामवाल्यांना पाठवतात मच्छी उठवायला ती कृपया करून करू नका। सारखं तुम्ही महिलांना जातात आणि टॉर्चर देणार आहेत का? आणि मला ही गोष्ट कळत नाहीये की आपलं बोलणं झाल्यानंतर सकाळी आपलं बोलणं होतं डन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर पडते का? तर ह्यावेळी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा कॉन्फरन्स कॉलमध्ये अजून एका मॅडमना आपण घेतलेलं होतं। हा तो प्रकार घडला, पण आश्चर्याची गोष्ट मला ही वाटते की वसईमधून ज्या महिलांना टेम्पोमध्ये एक दादा घेऊन जातात त्यांचं नाव मी सध्या घेत नाहीये, त्यांच्यावरती एका समसुद्दीन नावाच्या व्यक्तीने मी तुला मारेल आणि 15 लोकांना येऊन मी तुला मारेल इथे बसायचं नाही, ती धमकी कोणाला देतोय आणि कशाला देताय? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पण इथे धंदा करायला आलेले आहेत आणि हे पण यांचं पोट सांभाळायला आलेले आहेत। त्यामुळे उगाचच विनाकारण धमकी देऊ नका। त्या अनुषंगाने जेव्हा त्यांनी एनसी केल्यानंतर मला आश्चर्याची गोष्ट ही वाटते त्या एनसी मध्ये देखील समशुद्दीन नावाच्या माणसाचा उल्लेख केला नव्हता। का नव्हता केला? आणि दादा अशी धमक्या देऊ नका। जर तुम्ही 15 लोकांना घेऊन येऊ शकतात तर त्यांना वाचवण्यासाठी देखील 15 मावळे, महाराष्ट्रामधले 15 मावळे येऊ शकतात आणि हे तुम्ही त्यांशी बघितलं। त्यामुळे कृपया करून एकमेकांना धमकी देऊ नका आणि माझ्या महिलांना आणि जे टेम्पो घेऊन येतात त्यांना धमकी देऊ नका। तिसरूनदा मी प्रेमाने तुम्हाला विनंती करते, ह्याच्यानंतर उगाच जर तुम्ही त्रास दिला तर ते खपवलं जाणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र आपल्या कोळी महिलांचा आहे, त्यामुळे त्यांना जिथे वाटेल तिकडे त्या मच्छी विकतील आणि कृपया त्यांनी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते आपल्याला फॉलो करायचे। ठीक आहे, आपल्याला वाद विवाद करायचं नाहीये, आपले कोणी दुश्मन नाहीये, आपण इथे धंदा करायला येतो। त्यामुळे शांततेने जायचं, धंदा करायचा आणि घरी यायचं। समजते तुम्हाला मी काय सांगते? आणि मी माझ्या महिलांना समजवलेलं आहे, आता तुम्ही तुमच्या लोकांना समजवा। उगाच असं नाही झालं पाहिजे की वादविवाद वाढला, वादविवाद इतका पेटला की आम्हाला तिकडे आल्यानंतर तिकडे येऊन काहीतरी वेगळं करावं लागलं। आणि ही धमकी नाहीये, ही तिसरूनदा केलेली मी विनंती आहे आणि तुम्ही जे बोलता ते कृपया करून लक्षात घ्या। तुम्ही कमिटमेंट केलेलं आहे त्याप्रमाणे आता त्या जबानावर राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।